श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण दशक 10वा. जगज्योती. समास 5वा. पंचप्रलय. श्रीराम ऐका प्रलयाचे लक्षण, पिंडी दोन्ही प्रलय जाण, एक निद्रा एक मरण, देहांत काळ श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की आता प्रलयाचे लक्षण जाणून घ्या. पिंडाच्या ठिकाणी 2 प्रलय होतात, एक निद्रा आणि दुसरा देहांत काळ म्हणजेच देहाचे मरण होय. देहधारक तिन्ही मूर्ती, निद्रा जेव्हा संपादिती, तो निद्रा प्रलय श्रोती, ब्रह्मांडीचा जाणावा श्रीराम. देहधारी त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू व महेश ज्यावेळी निद्रा घेतात तो ब्रह्मांडातील निद्रा प्रलय जाणावा. तिन्ही मूर्तीस होईल अंत, ब्रह्मांडास मांडेल कल्पांत, तेव्हा जाणावा नेमस्त, ब्रह्मप्रलये झाला श्रीराम. ज्यावेळी तिन्ही देवांचा अंत होतो तेव्हा ब्रह्मांडाचा कल्पांत ओढवतो, त्यावेळी तो खरोखर ब्रह्मप्रलय झाला असे जाणावे. दोन्ही पिंड दोन्ही ब्रह्मांडी, चारी प्रलय नवखंडी, 5वा प्रलय उदंडी, जाणीजे विवेकाचा श्रीराम. या 9 खंडांच्या सृष्टीत पिंडाच्या ठिकाणी 2 व ब्रह्मांडाच्या ठिकाणी 2 असे 4 प्रलय होतात. 5वा सर्वात महत्वाचा व उत्तम प्रलय म्हणजे विवेकाने होणारा प्रलय होय. ऐसे हे 5ही प्रलये सांगितले येथान्वये, आता हे अनुभवास ये, कैसे करू श्रीराम. याप्रमाणे हे 5 प्रलय यथानुक्रमे सांगितले आहेत. आता ते अनुभवास येतील अशा रीतीने त्यांचे वर्णन करूया. निद्रा जेव्हा संचरे, तेव्हा जागृती व्यापार सरे, सुषुप्ती अथवा स्वप्न भरे, अकस्मात अंगी श्रीराम. ज्यावेळी झोप येते त्यावेळी जागृतीत होणारे सर्व व्यापार थांबतात व अकस्मात गाढ झोप लागते अथवा स्वप्न पडते. या नाव निद्रा प्रलय, जागृतीचा होय अक्षय, आता ऐका देहांत समय, म्हणजे मृत्यू प्रलय श्रीराम. या प्रकारे जागृतीचा क्षय होतो त्यास निद्रा प्रलय म्हणतात. आता देहांताच्या वेळी जो प्रलय होतो त्या मृत्यू प्रलया संबंधी ऐका. देही रोग बळावती, अथवा कठीण प्रसंग पडती, तेने पंच प्राण जाती, व्यापार सांडुनी श्रीराम. देहामध्ये रोग बळवतात किंवा काही कठीण प्रसंग ओढवतात आणि पंचप्राण आपले काम सोडून देह सोडून निघून जातात. तिकडे गेला मन पवनू, इकडे राहिली नुसती तनू, दुसरा प्रलयो अनुमानू, असे चिना श्रीराम. वासनायुक्त प्राण निघून गेले, इकडे नुसता देह निष्प्राण पडून राहतो, यालाच दुसरा प्रलय म्हणजे मृत्यू प्रलय म्हणतात. तो अनुभवास येत असल्याने तेथे तर्काला जागाच नसते. तिसरा ब्रह्मा निजेला, तो हा मृत्यू लोक गोळा झाला, अवघा व्यापार खुंटला, प्राणी मात्रांचा श्रीराम. तिसरा प्रलय ब्रह्मांडीचा निद्रा प्रलय होय. हा ज्यावेळी ब्रह्मदेव झोपी जातो त्यावेळी सर्व प्राणी मात्रांचा व्यापार खुंटतो व मृत्यूलोक नाश पावतो. तेव्हा प्राणी यांचे सूक्ष्मांश वायोचक्री करीती वास, कित्येक काल जाता ब्रह्मयास, जागृती घडे श्रीराम. त्यावेळी प्राणी मात्रांचे सूक्ष्मांश वायुचक्रात वास करतात. असा बराच काळ गेल्यावर ब्रह्मदेवाची रात्र सरून त्याला जागृती येते. पुन्हा मागुती सृष्टी रची, विसंचिले जीव मागुते संची, सीमा होता आयुष्याची, ब्रह्मप्रलय मांडे श्रीराम. व तो परत पूर्वीप्रमाणेच सृष्टी रचना करतो आणि ज्यांचे सूक्ष्मांश वायुचक्रात लीन झालेले असतात त्या जीवांची पुन्हा उत्पत्ती करतो. ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा अवधी जेव्हा संपतो त्यावेळी ब्रह्मप्रलयास सुरुवात होते. शतवरुषे मेघ जाती, तेने प्राणी मृत्यू पावती, असंभाव्य तर्के क्षिती, मर्यादा वेगळी श्रीराम. 100 वर्षे पाऊस पडत नाही त्यामुळे प्राणी मरून जातात. कल्पना येणार नाही अशा प्रकारे पृथ्वीला भेगा पडू लागतात.
सूर्य तपे 12 कळी, तेने पृथ्वीची होय होळी, अग्नी पावता पाताळी, शेष विश्वमी श्रीराम. सूर्य 12 कळाने ताप देऊ लागतो, म्हणजे 12ही महिन्यातील 12 आदित्यांचा ताप एकवटावा त्याप्रमाणे. असह्य उष्णता उत्पन्न होऊन पृथ्वी जळून खाक होते. अग्नी पाताळापर्यंत पोचल्याने शेषनाग विष ओकू लागतो. आकाशी सूर्याच्या ज्वाळा, पाताळी शेष विषवमी गरळा, दोही कडून जळता भूगोला, उरी कैची श्रीराम. आकाशातून सूर्याच्या ज्वाळा व पाताळातून शेषाने ओकलेले विष या प्रकारे दोन्हीकडून जळू लागल्यावर पृथ्वी शिल्लक तरी कशी राहील? सूर्यास खडतरता चढे, हलकल्लोळ चहूकडे, कोसळती मेरूचे कडे, घडघडायमान श्रीराम. सूर्य अधिकच उग्रतेने तापू लागल्याने चहूकडे हलकल्लोळ माजतो. कडकडाट करून मेरू पर्वताचे कडे धडाधड कोसळू लागतात. अमरावती सत्यलोक, वैकुंठ कैलासाधिक, याही वेगळे नाना लोक, भस्मोन जाती श्रीराम. अमरावती, सत्यलोक, वैकुंठ, कैलास याशिवायही अनेक लोक सर्व जळून खाक होतात. मेरू अवघाची घसरे, तेथील महिमाच बोसरे, देव समुदाव वावरे, वायो चक्री श्रीराम. मेरू पर्वतच नष्ट होतो, त्याचा सर्व महिमा नाहीसा होतो आणि देव समुदायही वायुचक्रात सूक्ष्मांशाने वावरतो. भस्म झालिया धरत्री, प्रजन्य पडे शुंडाधारी, महीविरे जळांतरी, निमिष मात्रे श्रीराम. पृथ्वी भस्म झाल्यानंतर हत्तीच्या सोंडेसारख्या प्रचंड धाराने पाऊस कोसळू लागतो. त्या जलात पृथ्वी निमिषात विरून जाते. पुढे नुसते उरेल जळ, तयास शोषील अनळ, पुढे एकवटती ज्वाळ, मर्यादे वेगळे श्रीराम. पुढे सर्वत्र नुसते पाणीच पाणी उरते. नंतर ते सर्व जल अग्नी शोषून टाकतो आणि अमर्या ज्वाला एकत्र होऊन उफाळू लागतात. समुद्रेचा वडवा नळ, शिवनेत्रीचा नेत्रानळ, सप्तकंचुकींचा आवरणानळ, सूर्य आणि विद्युल्लता श्रीराम. समुद्रातील वडवानल, शिवाच्या नेत्रातील नेत्राग्नी, पृथ्वीच्या सप्त आवरणातील आवरणानल, सूर्य आणि विद्युल्लता. ऐसे ज्वाळ एकवटती, तेने देव देह सोडिती, पूर्व रूपे मिळवून जाती, प्रभंजनी श्रीराम. याप्रमाणे हे सर्व एकत्रित होऊन ज्वाला उफाळू लागल्या की देवही देहत्याग करतात आणि पूर्वरूपाने वायूमध्ये मिळून जातात. तो वारा झडपी वैश्वानरा, वन्ही विझेल ये कसरा, वायो धावे सैरा वैरा, परब्रह्मी श्रीराम. त्या वाऱ्याने वैश्वानर म्हणजे अग्नी एकाएकी विझून जातो व वायू ब्रह्मांडात सैरा वैरा धावत सुटतो. धूम्रवितुळे आकाशी, तैसे होईल समीरासी, बहुताप मध्ये थोडी आसी, नाश बोलिला श्रीराम. पण धूर आकाशात ज्याप्रमाणे नाहीसा होतो तशीच वायूची स्थिती होते व तो परब्रह्मी नाहीसा होतो. बरोबरच आहे. बऱ्याच असलेल्या वस्तूंपुढे थोड्याचा नाश होतो असे म्हणतात. वायो वितुळताच जाण, सूक्ष्म भूते आणि त्रिगुण, ईश्वर सांडी अधिष्ठान, निर्विकल्पी श्रीराम. वायू वितळून गेला की सूक्ष्म पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती आणि जाणीवरूप ईश्वर ही निर्विकल्प स्वरूपात लीन होतात. तेथे जाणीव राहिली आणि जगज्योती निमाली, शुद्ध सारांश उरली, स्वरूप स्थिती श्रीराम. तेथे फक्त शुद्ध जाणीव तेवढी राहते, पण जगज्योती नाहीशी होते. शुद्ध सारांश स्वरूप स्थिती तेवढी उरते. जितुकी काही नामाभिधाने, तये प्रकृतीचे निगुणे, प्रकृती नसता बोलणे, कैसे बोलावे श्रीराम. जितके काही नामे व रूपे आहेत ती प्रकृतीच्या योगेच असतात. प्रकृती उरली नाही की बोलण्यासारखे काही उरतच नाही. प्रकृती असता विवेक कीजे,
त्यास विवेक प्रलय बोलिजे, पाचही प्रलय बोजे, तुझ निरोपिले श्रीराम. म्हणून प्रलयाची वाट न पाहता प्रकृती म्हणजे दृश्य सृष्टी असतानाच विवेकाने स्वरूप स्थितीचा अनुभव घ्यावा. यालाच विवेक प्रलय असं म्हणतात. याप्रमाणे पाचही प्रकारचे प्रलय तुला उत्तम प्रकारे वर्णन करून सांगितले आहेत. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रंच प्रलय निरूपण नाम समास 5वा समाप्त.